रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावरती बोलूया. संमोहन म्हणजे हिप्नॉटिझम. संमोहन म्हणजे काय व ते मानवी जीवनात कसे व काय काम करते याकडे आपण आज थोडंसं पाहूया. संमोहन किंवा हिप्नॉटिझम हा शब्द ऐकला तर आपल्याला आहे ना प्रथम जादूगार किंवा मानसिक डॉक्टर आठवतो. कारण तेच लोक त्यांच्या व्यवहारात हा शब्द किंवा ही क्रिया वापरत असतात. आपल्याला वाटते, पण खरे तर आपण आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच वेळा संमोहित होत असतो, जे आपल्याला समजत नाही, कारण तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असतो. प्रथम संमोहन म्हणजे काय हे आपण समजावून घेऊ. संमोहन म्हणजे आपला मेंदू व आपले मन एका गोष्टीवर, एका वस्तूवर किंवा एका हालचालीवरती केंद्रित होऊन इतर गोष्टींवर दुर्लक्षित होते. याच स्थितीला हिप्नॉटिझम किंवा संमोहन आपण बोलू शकतो. काही लोक हीच कला वापरून लोकांना फसवितात व काही लोकांना आजारातून व दुःखातून पण बाहेर काढतात. जे अंधविश्वास व अंधभक्ती जास्त करतात ते लवकर संमोहित होतात. लोकांना संमोहित करून, घाबरवून त्यांच्याकडून संपत्ती किंवा इतर सुख साधनांची पूर्ती करून घेण्याचे काम काही लोक करत असतात. आणि असे लोकांना फसवण्याचे भरपूर प्रकार या भोंदूबाबांकडे असतात. तसे आपल्या रोजच्या जीवनात जेव्हा आपण एखादे संगीत ऐकतो तेव्हा आपण काही काळ संमोहित होतो. जेव्हा आपण एखादी आवडती व्यक्ती पाहतो तेव्हा आपण काही काळ संमोहित होतो. जेव्हा डोळ्यांना सुखावणारा निसर्ग सौंदर्य पाहतो तेव्हा आपण काही काळ संमोहित होतो. जेव्हा थिएटरमध्ये पिक्चर पाहायला जातो तेव्हासुद्धा आपण संमोहित होतो. जेव्हा आपण भक्तिमय व वातावरणात जातो तेव्हा आपण सुद्धा संमोहित झालेलो असतो त्या वातावरणामध्ये. जेव्हा आपण एखाद्या तीव्र दुःखात असतो, शांत टक लावून कुठेतरी पाहत असतो, तेव्हाही आपण संमोहित झालेलो असतो. जेव्हा आपण एखाद्या तीर्थक्षळी जातो, तिथल्या देवांचे दर्शन घेत असतो, त्यावेळी तिथल्या वातावरणाला पाहून आणि तिथल्या वातावरणामध्ये असल्या कारणाने आपण तिथे काही काळ संमोहित होत असतो. मित्रांनो, संमोहन म्हणजे आपल्या मनाची, चित्ताची अशी स्थिती आहे की ज्यामुळे आपण काही काळ स्वतःला हरवून जातो. मग ही स्थिती काही सेकंदाची असू शकते किंवा काही मिनिटे तर काही तासांची सुद्धा असू शकते. या विषयाचा अभ्यास खूप मोठा असून आपण स्वतःला सुद्धा संमोहित करू शकतो, ज्यावर सर्व लोक ध्यान असे म्हणतात. तसेच याच संमोहनाचा वापर करून आपण दुसऱ्या व्यक्तीलाही संमोहित म्हणजेच हिप्नोटिझ करू शकतो. या शक्तीचा किंवा या क्रियेचा रीतसर पुस्तकी अभ्यास, ट्रेनिंग देखील असते. मित्रांनो, संमोहन या शब्दातच त्याचा पूर्ण अर्थ आहे. सम म्हणजे आपण आणि स्वयंमोहन म्हणजे मोहित होणे, हरविणे किंवा स्वतःला विसरणे होय. तर आपण आज पाहिलं संमोहन आपल्या जीवनामध्ये कसे काम करते, याचाही विचार करा. रामकृष्ण हरी.